तर कालच्या क्लासमध्ये आपण ड्रिल होल्डिंग डिव्हाइस बद्दल माहिती पाहिलेली होती आणि जे कटिंग स्पीड फीड आणि आरपीएम आहे याच्या फॉर्म्युल्याबद्दल माहिती पाहिली होती. तर आरपीएम म्हणजे रिव्हॉल्युशन पर मिनिट आणि आरपीएम चा फॉर्म्युला काय आहे? आरपीएम चा फॉर्म्युला काय आहे? हम्म आरपीएम चा फॉर्म्युला काय आहे? हा CS इंटू 1000 अपॉन पाया डी. बरोबर, कालच्याच क्लासमध्ये झालेला आहे हे. CS इंटू 1000 अपॉन पाया डी हा आरपीएम चा फॉर्म्युला होता. आणि त्याच्यानंतर जे कटिंग स्पीड आहे, कटिंग स्पीडचा फॉर्म्युला काय होता? पाय डी अपॉन 1000. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण कटिंग स्पीड फीड आणि आरपीएम आणि ड्रिलिंग टाइम काढण्यासाठी लेंथ ऑफ जॉब नंबर ऑफ कट फीड इंटू आरपीएम असा फॉर्म्युला होता. त्याच्यानंतर ड्रिल होल्डिंग डिव्हाइस बद्दल माहिती पाहिलेली होती आपण. तर ड्रिल होल्डिंग डिव्हाइस मध्ये हे बघा, आपण ड्रिल चक, ड्रिल की, ड्रिल स्लीव आणि ड्रिल सॉकेट बद्दल माहिती पाहिलेली होती. तुम्ही स्क्रीनकडे लक्ष द्या, स्क्रीनकडे. ड्रिल चक आणि ड्रिल की हे ड्रिल होल्डिंग डिव्हाइस आहे, कारण ड्रिल मशीनला ड्रिल होल्ड केला जातो याच्या साह्याने, म्हणून याला ड्रिल होल्डिंग डिव्हाइस असे म्हणतात. त्याच्यानंतर सॉकेट आणि हा स्लीव, म्हणजे या सॉकेट आणि स्लीवचा उपयोग टेपर शांक ड्रिल साठी केला जातो. आणि टेपर शांक ड्रिल हे वेगवेगळ्या मापाचे असतात आणि त्याचा टँग हा कमी जास्त साईजचा असल्यामुळे साईज ऍडजस्ट करण्यासाठी स्लीव किंवा सॉकेटचा वापर केला जातो. आणि स्लीव हा ड्रिलिंग मशीनच्या स्पिंडल मध्ये डायरेक्टली लावला जातो. आणि स्ट्रेट शांक ड्रिल साठी ड्रिल चकचा वापर केला जातो. आणि टेपर शांक ड्रिल जर ड्रिलिंग करायचं असेल तर त्याला स्लीव किंवा सॉकेटचा वापर केला जातो. सॉकेट म्हणजे हा एक्स्ट्रा ऑडिशनल आहे. जर स्लीव स्पिंडल मध्ये लागत नसेल तर त्याची साईज जर कमी होत असेल तर सॉकेटचा वापर केला जातो आणि सॉकेट लावून त्याच्यामध्ये टेपर शांक ड्रिलचा उपयोग केला जातो. ठीक आहे. तर हे होते आपले ड्रिल होल्डिंग डिव्हाइसेस. याच्याने आपल्याला फक्त ड्रिल होल्डिंग करता येतो. आणि आजचा नवीन टॉपिक आहे आजचा नवीन टॉपिक जो आहे तो आहे काउंटर सिंक, काउंटर बोर आणि स्पॉट फेसिंग. काउंटर संक, काउंटर बोर आणि स्पॉट फेसिंग या तीन गोष्टी आपण आज पाहणार आहोत आजच्या क्लासमध्ये. काउंटर सिंकिंग म्हणजे याच्या पहिले मी क्लासमध्ये तुम्हाला माहिती दिली होती. काउंटर सिंक म्हणजे माहिती आहे का? अरे काउंटर सिंक हेड स्क्रू असतात ना. हा, हे हे बघा स्क्रीनवर बघा, आता समजलं का? स्क्रीन मध्ये बघा सगळेजण. काउंटर सिंकिंग म्हणजे आता समजलं का? हे ड्रिल होल आहे आणि ड्रिल होल मध्ये हा जो हेड आहे त्याचा हा 45 डिग्री मध्ये चांपर केलेला आहे. बरोबर. हा, तर त्या होलला जर चांपर केलं नाही तर या स्क्रूचा हेड आतमध्ये जाईल का? नाही. तर त्याच्यामुळे काउंटर सिंकिंग हा ऑपरेशन केला जातो. जो ड्रिल होल केला गेलेला आहे त्याला या पद्धतीने, हे बघा इकडे डायग्राम मध्ये स्क्रीनवर लक्ष द्या. या पद्धतीने त्याला काउंटर सिंकिंग केला जातो. काउंटर सिंकिंग म्हणजे 45 डिग्री मध्ये त्याला चांपरिंग केला जातो. समजलं आता? काउंटर सिंकिंग म्हणजे समजलं का? हा, आणि काउंटर सिंकिंग म्हणजे, एक मिनिट,
इकडे स्क्रीनकडे लक्ष द्या. एक मिनिट. हा ड्रिल होल आहे. हा ड्रिल होल आहे. तर या ड्रिल होल मध्ये स्क्रू टाकण्यासाठी याला असं 45 डिग्री मध्ये काय केला जातो, चांपरिंग केली जातो. हे याची 45 डिग्री आहे आणि हे इकडून याला 45 डिग्री आहे. हा टोटल अँगल किती डिग्रीचा बनतो, 90 डिग्रीचा बनतो. समजलं आता? हा, तर या प्रकारे काउंटर सिंकिंग होल असते, बरोबर. तर याच्यामध्ये आपण या प्रकारचा स्क्रू वापरू शकतो. आता समजलं? हा, की काउंटर सिंकिंग कशासाठी केली जाते. तर हा जो स्क्रू आहे, हा स्क्रू स्क्रू पण 45 डिग्री मध्ये काय केलेला आहे, ग्राइंडिंग केलेला आहे. आणि हा पण 45 डिग्री मध्ये ग्राइंडिंग केलेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जो ड्रिल होल आहे, हा ड्रिल होल पण 45 डिग्री मध्ये काय करावं लागेल, ग्राइंडिंग करावं लागेल, बरोबर. समजलं का तुम्हाला साध्या भाषेत? हा, तर हे झाला काउंटर सिंकिंग. हे काय झालं, काउंटर सिंकिंग. तर हा, तर आता बघा काउंटर सिंकिंग कशासाठी केली जाते. काउंटर सिंकिंग कशासाठी केली जाते. तर काउंटर सिंकिंग कशासाठी केली जाते, तर हे 3 डायग्राम आहेत, याच्यामधला फरक बघा तुम्ही. की समजा काउंटर सिंकिंग केलेला हा हेड स्क्रू आहे, तर याच्यामध्ये सरफेसच्या वरती आलेला आहे का याचा हेड. हा, तर तो सरफेसच्या लेवल मध्ये आहे. सर्वांपर्यंत माझा आवाज येत आहे का? हा, तर हे डायग्राम बघा, स्क्रीनवर बघा. तर या स्क्रीनवर याचा हेड वरती दिसतंय का? नाही. हा, तर एखाद्या स्लाइडिंग पार्ट वर याचा जर हेड जर समजा वरती दिसला, तर याच्या वरती एखादा पार्ट स्लाइड होणार आहे का? नाही. म्हणून काउंटर सिंकिंग हा ऑपरेशन केला जातो. आणि त्याचे जे हे 3 डायग्राम आहेत, याच्यातला फरक समजू शकता तुम्ही. हा फक्त ड्रिल होल आहे. पहिली डायग्राम दिसतंय तुम्हाला? हा पहिलं फक्त काय आहे, ड्रिल होल आहे. तर ड्रिल होल केल्यानंतर याला दुसऱ्या डायग्राम मध्ये पहा, याला चांपरिंग केलेलं आहे. याला 45 डिग्री मध्ये चांपरिंग केलेलं आहे. म्हणून या काउंटर संक जो 45 डिग्री मध्ये चांपर केलेला हेड आहे, याच्यामध्ये तिसऱ्या डायग्राम मध्ये पहा, तो पूर्ण टाईट केल्यानंतर काय झालाय, तो सरफेसच्या वरती दिसत आहे का त्याचा हेड? नाही. तर हा हेड सरफेसच्या वरती राहू नये, हा काउंटर सिंकिंग ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे, बरोबर. समजलं आता काउंटर सिंकिंग काय? 3च गोष्टी शिकायच्या आहे आपल्याला. आणि दुसरीकडे लक्ष द्या. काउंटर सिंकिंग नंतर काउंटर बोरिंग. काउंटर काय आहे, बोरिंग. स्क्रीनवर मी काय लिहित आहे ते स्पष्ट दिसतंय का तुम्हाला? हा, तर काउंटर बोरिंग म्हणजे काय, तर काउंटर संकिंग आता तुम्हाला समजलं या डायग्राम मध्ये. हा, अरे आवाज काढत जा, समजलं किंवा नाही. हा, म्हणजे मला कन्फर्म होईल इकडे, कारण आपण समोरासमोर नाही ना. हा, तर काउंटर सिंकिंगची हे डायग्राम समजली का? हा, आणि काउंटर सिंकिंग ऑपरेशन कशासाठी केला जातो? ठीक आहे. हा हा, तर आता बघा काउंटर बोरिंग. तर काउंटर संकिंग स्क्रूला हा अशा प्रकारे काउंटर संकिंग स्क्रू आहे, बरोबर. हा अशा प्रकारे काउंटर संकिंग स्क्रू आहे. तर याचा जो आहे अँगल हा 45 डिग्री मध्ये ग्राइंड केलेला आहे. तर स्क्रू हा अशा पद्धतीचा स्क्रू पाहिले का तुम्ही? अशा पद्धतीचा स्क्रू पाहिले का? हा, तर या पद्धतीचा जो स्क्रू आहे, हा याचे किती डिग्री मध्ये आहे, हा याचा अँगल किती डिग्री मध्ये आहे? 90 डिग्री. हा किती मध्ये आहे? 90 डिग्री मध्ये आहे. समजलं आता?
हा, तर काउंटर संकिंग मध्ये हा ड्रिल होलचा अँगल फक्त 45 डिग्री मध्ये चांपर केला जातो. तर काउंटर बोरिंग म्हणजे काय, तर काउंटर बोरिंग समजा हा ड्रिल होल आहे, बरोबर. हा ड्रिल होल आहे. या ड्रिल होल मध्ये समजा आपल्याला काउंटर बोर स्क्रू जर लावायचा आहे, तर याचा डायमीटर काय करावं लागेल, आपल्याला वाढवावं लागेल, बरोबर. हा, अशा पद्धतीने याला होलचा साईज काय करावा लागेल, 90 डिग्री मध्ये मोठा करावा लागेल. तर याचा अँगल किती आहे आता, 90 डिग्री, बरोबर. हा, तर हा काउंटर बोरिंग केल्यानंतर हा डायग्राम कशी दिसेल मग, समजलं आता, समजलं आता. या ड्रिल होलला मोठा केल्यानंतर या पद्धतीचा होल होईल तो, क्लिअर. मग याच्यामध्ये हा जो आपला 1 नंबरचा काउंटर बोरिंग स्क्रू आहे, ज्याचा अँगल 90 डिग्री आहे, तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याला, हा, समजलं आता, समजलं का. हा, काउंटर संकिंग आणि काउंटर बोरिंग मध्ये काय फरक आहे, समजला आता. हा, काउंटर संकिंगचा अँगल किती असतो, 45 डिग्री, आणि काउंटर बोरिंगचा अँगल किती असतो, हा, 90 डिग्री. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या आता, फक्त 3 गोष्टी समजायच्या आहे आणि चांगल्या पद्धतीने, ठीक आहे. तुम्हाला जे स्क्रीनवर दिसत आहे, हे बघा, हे जे काउंटर संकिंग आहे याचा अँगल मी फक्त 45 डिग्री सांगितला होता, क्लिअर. हा, पण या वेगवेगळ्या अँगल मध्ये पण हे करू शकतात, 30 डिग्री, 30 डिग्री नंतर 60 डिग्री, 60 डिग्री नंतर 90 डिग्री, 90 डिग्री नंतर 120 डिग्री, या इत्यादी अँगल मध्ये काउंटर संकिंगचा अँगलनी चांपर केला जातो, समजला आता. हा, काउंटर संकिंगचा अँगल एक असतो का, नाही. याचं कारण काय, की अकॉर्डिंग टू स्क्रू, बरोबर. अकॉर्डिंग टू स्क्रू, म्हणजे स्क्रूचा अँगल जेवढा असेल तेवढा अँगल आपल्याला ड्रिल होलचा करावा लागेल, चांपरिंग करावं लागेल, क्लिअर, समजला आता. काउंटर संकिंग कन्फर्म, मिस्टर करायत. हा, आता त्याच्यानंतर आहे काउंटर बोरिंग. बोरिंग समजलं आता. हे असे स्क्रू पाहिले का कधी कुठं मार्केटमध्ये, हा, याला एलेन स्क्रू पण म्हणतात. याला कोणते स्क्रू म्हणतात, एलेन स्क्रू पण म्हणतात. जे एलेन की असते त्याच्यानी पण याला काढता येतो. जे लेथ मशीनचे स्लाइडिंग पार्ट आहेत, त्या स्लाइडिंग पार्टच्या आतमध्ये पूर्ण हे एलेन स्क्रू लावलेले आहेत, बरोबर. जो पार्ट एकमेकावर स्लाइड करतो म्हणजे कसा, समजा आता पहा, याची डायग्राम, हा पार्ट आहे, हे एक सरफेस आहे, हे सरफेस आहेत, आणि दुसरी खाली एक सरफेस आहे, की हे दोन सरफेस आहे. दोन सरफेस मध्ये समजा याच्या खाली आपल्याला असं एक पार्ट माउंट करायचा आहे, तर याला ड्रिलिंग करावं लागेल, बरोबर. हा, तर ड्रिलिंग करावं लागेल. तर हा हेड वरती जर समजा दिसत असला, तर या हेड वरती दिसत असला तर हा पार्ट स्लाइड होणार आहे का वरचा, नाही. म्हणून मग याला काउंटर बोरिंग करून याचा हेड आतमध्ये लपविला जातो पूर्ण. मग हे दोन पार्ट जे आहेत ते एकमेकावर काय होतात, स्लाइड होतात. समजला आता काउंटर बोरिंग म्हणजे काय. हा, तर आता या दोन गोष्टी समजल्या, दोन गोष्टी मधला फरक समजला. हा, तर आता इकडे लक्ष द्या, शेवटची गोष्ट आहे फक्त, स्पॉट फेसिंग. कोणती, आता कोणता आहे, स्पॉट फेसिंग, बरोबर. तर आता बघ, स्पॉट फेसिंग म्हणजे काय, तर स्पॉट फेसिंग म्हणजे समजा काउंटर संकिंग असेल किंवा काउंटर बोरिंग असेल, बरोबर.
हा, तर हा आहे ड्रिल होल. ड्रिल होल. तर हा जो स्क्रू आपण इकडे बघा डायग्राम मध्ये, हा स्क्रू आपण फिट केलेला आहे. तर हा स्क्रू फिट केल्यानंतरही याचा थोडासा हेड जो आहे तो वरती दिसत आहे. मी काय म्हणत आहोत समजत आहे का? हा, तर समजा हा जो स्क्रू आपण लावलेला आहे, हे डायग्राम बघा दुसरी, हा स्क्रू लावलेला आहे आणि हा स्क्रूचा साईज हलकासा सरफेस वरती काय होत आहे, दिसत आहे. म्हणजे हा पूर्णपणे फिट झालेला नाही. बरोबर. मग याचा जर हेड वरती दिसत असेल तर स्लाइडिंग पार्टला काय होईल, अडचण होईल. स्लाइडिंग पार्टला काय होईल, अडचण होईल. तर ती अडचण होऊ नये म्हणून हा जो वरती दिसणारा हेड आहे याचा, हा एक स्पॉट फेसिंग टूल्स असते. स्पॉट फेसिंग टूल्स म्हणजे आता हे बघा, डायग्राम मध्ये दाखवतो. हे इकडे लक्षात आलं का? हे डायग्राम बघा स्क्रीनवर, बघा सगळेजण, स्पॉट फेसिंगची डायग्राम दिसताय का? हा, तर हा स्क्रू दिसताय लावलेला. हा, तर या स्क्रूचा हेड जर वरती दिसत असेल तर त्याला या काउंटर संग हेड स्क्रूच्या साह्याने तो स्क्रूला वरतून पूर्ण त्याचा फेस जो आहे तो ग्राइंडिंग केला जातो. फेस काय केला जातो, ग्राइंडिंग केला जातो आणि सरफेसला लेवल केला जातो. समजलं का आता? हा, समजलं का? अरे इकडे लक्ष द्या आता, एक मिनिट. ही डायग्राम समजली का? हे याच्यात कोणता कोणता हेड स्क्रू आहे? हा, याच्यात काउंटर संक हेड स्क्रू आहे. काउंटर संक हेड स्क्रू आहे, तर हे सरफेसच्या वरती याचा हेड दिसत आहे. बरोबर आहे मांदाडे साहेब? समजत आहे का? या सरफेसच्या वरती याचा हेड आहे. तर या हेडला काय करायचं आहे आपल्याला, सरफेसची बरोबर करायचं आहे. बरोबर. मग सरफेसची लेवल करायचा आहे तर हा जास्त, हा हेड याचा जास्तच आहे वरचा. हा, तर हा जो वरचा हेड आहे याला एक स्पॉट फेसिंग टूल्स आहे. त्या स्पॉट फेसिंग टूल्सनी याला सरफेसच्या लेवल पर्यंत ग्राइंडिंग केला जातो. समजला आता? सरफेसच्या लेवल पर्यंत म्हणजे ही डायग्राम. ही डायग्राम समजली आता? हे बघा इकडे बाजूची डायग्राम, कास्टिंग बोल्ट हेड लिहिलेलं आहे इथं. इथं दिसतंय बोल्ट हेड. हा बोल्ट हेड जो आहे हा वरती दिसत आहे. तर याला, हा जर समजा वरती राहिला तर याच्यावरती कोणताही स्लाइडिंग पार्ट फिट करू शकू का आपण? नाही. म्हणून आपण काय केला, स्पॉट फेसिंग टूल्स या पद्धतीचा असते. माझे पेन दिसतंय का तुम्हाला पॉइंट? हा, या पद्धतीचा स्पॉट फेसिंग टूल्स असते. तर त्या स्पॉट फेसिंग टूल्सनी हा हेड पूर्ण काय केला जातो, सरफेसच्या बरोबर केला जातो. ग्राइंडिंग करून सरफेसच्या काय केला जातो, बरोबर केला जातो. म्हणजे कोणताही वरती स्लाइडिंग पार्ट फिरण्यासाठी काय होतो, सहजतेने वरती स्लाइड होऊ शकतो ना पार्ट. हा, त्याच्यानंतर बघा, काउंटर संक जो ड्रिल आहे तो हा आहे. काउंटर सिंकिंग टूल्स जो आहे तो हा आहे. समजला आता? तर याचा अँगल किती आहे, 45 डिग्री आहे. बरोबर. याचा अँगल 45 डिग्री आहे. तर हा कुठल्या पण अँगल मध्ये आपल्याला मिळतो. 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री पर्यंत कुठल्या पण अँगल मध्ये, ज्या डिग्री मध्ये आपल्याला ग्राइंडिंग करायचं आहे, चॅम्परिंग करायचं आहे, त्या डिग्री मध्ये आपण तो टूल्स काय करू शकतो, उपयोगात आणू शकतो. तर हा कोणता टूल्स आहे, काउंटर सिंकिंग हेड
स्क्रू आहे, सॉरी ड्रिल आहे तो, बरोबर. समजला आता. मग आता बोरिंग टूल कसा असेल? बोरिंग टूल कसा असेल? बोरिंग टूल्स पण 90 डिग्री मध्ये असेल, बरोबर. ड्रिल बीट पाहिले का तुम्ही? हा, तर ड्रिल बीट सारखाच बिलकुल काउंटर बोरिंग टूल पण असते. फक्त ड्रिल बीटचा अँगल किती असतो? ड्रिल बीटचा अँगल हा 118 डिग्री मध्ये ग्राइंडिंग केलेला असतो, बरोबर. समजला आता ड्रिल बीटचा अँगल कसा असतो असा. हा 118 डिग्री मध्ये ग्राइंडिंग केलेला असतो, हा कटिंग अँगल आहे ड्रिल बीटचा. समजला आता. हा, तर काउंटर जो बोरिंग टूल आहे तो बोरिंग टूल ग्राइंडिंग 90 डिग्री मध्ये असतो. दिसला आता. बाकी ड्रिल ड्रिल आणि काउंटर बोरिंग टूल्स मध्ये कुठलाही फरक नसतो. फक्त ड्रिल बीटला 118 डिग्री मध्ये ग्राइंडिंग असतो आणि बोरिंग टूल काय असतो? 90 डिग्री मध्ये, 90 डिग्री मध्ये असतो. कारण बोरिंग ऑपरेशन मध्ये काय आपल्याला फक्त त्या होलचा डायमीटर काय करायचा आहे? मोठा करायचा आहे. डायमीटर काय करायचा आहे? मोठा करायचा आहे. पण अँगल किती असला पाहिजे? 90 डिग्री. म्हणून आपण ड्रिल बीट कोणता वापरत आहोत ग्राइंडिंग केलेला? 90 डिग्रीचा. समजला आता. या तीन गोष्टी समजल्या का? काउंटर बोरिंग, काउंटर सिंकिंग आणि स्पॉट फेसिंग, बरोबर. हे डायग्राम पाहून घ्या आणि काही जर कन्फ्युजन असेल तर विचारू शकता. अरे बिलकुल सिंपल आहे. काही कन्फ्युजन असेल, हे बघा, हे समजून दिला होता मी काउंटर संकिंग साठी. काउंटर संकिंग हेड हे 45 डिग्री मध्ये मॅक्झिमम ग्राइंड केलेला असतो, पण 30 डिग्री, 60 डिग्री, 90 डिग्री, 120 डिग्री कोणत्याही डिग्री मध्ये अकॉर्डिंग टू वर्क, अकॉर्डिंग टू स्क्रूच्या अनुसार ते आपल्याला ग्राइंडिंग करता येते. त्याच्यानंतर आहे काउंटर बोरिंग. काउंटर बोरिंग मध्ये एलेन स्क्रूचा वापर केला जातो आणि एलेन स्क्रूचा जो अँगल असतो तो 90 डिग्री असतो. म्हणून त्याला ड्रिल केलेल्या होलला 90 डिग्री मध्ये त्याचा साईज काय केला जातो? मोठा केला जातो. त्याच्यानंतर स्पॉट फेसिंग आहे. समजा काउंटर सिंकिंग किंवा काउंटर बोरिंग स्क्रू लावल्यानंतर सरफेसच्या वरती जर याचे दोन्हीही हेड दिसत असतील तर त्या हेडला सरफेसच्या लेवल करण्यासाठी काय केला जातो? स्पॉट फेसिंग ऑपरेशन केला जातो. ठीक आहे. ओके. काही डाऊट असेल विचारू शकता. पण तुम्ही जे मी पीडीएफ सेंड करत आहोत ते बुक मध्ये लिहित आहेत का तुम्ही? हा, तर इकडे लक्ष द्या. जे आता आपली जे प्रेझेंटी आहे, बरोबर, ते ऑनलाईन आहे. तर ऑनलाईन आहे, तर जेव्हा काही आपलं जे चालू होईल, म्हणजे आयटीआय रेग्युलर चालू होईल, तर हा झालेला जो पोर्शन आहे तो रिवाइज होईल. हम्म. पण आपल्या जवळ जे काही ऑनलाईन ट्रेनिंगचा प्रूफ आहे त्या प्रूफ साठी पूर्णपणे जेवढं काही आपण शिकलेलो आहोत ते पूर्ण काय करायचं आहे? एका बुकामध्ये लिहून ठेवायचं आहे. नंतर एकदा कारण वेळ नाही ना, परीक्षा तर होतीलच बिलकुल सप्टेंबर मध्ये. परीक्षा काय होतील? सप्टेंबर मध्ये होतीलच, बरोबर. कारण थिअरेटिकल चालू आहे, प्रॅक्टिकल नाही होईल. कारण प्रॅक्टिकल बंद आहे आपला, प्रॅक्टिकल पेपर नाही होईल तरी सगळे बाकीच्या सब्जेक्टची परीक्षा होतेच बिलकुल, बरोबर. तर मग चालू झाल्यावर बुक धरून लिहत नाही बसायचे याचे त्याचे. जे डे टू डे मी पीडीएफ सेंड करत आहे ते रोजच्या रोज पूर्ण काय करायचे? लिहून काढायचे, बरोबर. आणि आणि अभ्यास चालू ठेवायचा. नंबर का? मी नंबर पाठवतो. आता नंबर मला आठवत नाही तेवढं. एक मिनिट, एक मिनिट चालू ठेवा, मी नंबर सांगतो आत्ताच.
71 नंबरचा टॉपिक आहे आजचा. हा 71. मी याचा थेरटिकल सेंड करतो ग्रुपवर पीडीएफ मध्ये. आणि तुमचा जो, एक मिनिट इकडे लक्ष द्या, जो टीचमेंट ऍप्स आहे ना, तर टीचमेंट ऍप्स मध्ये स्टडी मटेरियल म्हणून आहे, जे आम्ही क्लासरूम क्रिएट करतो, तुमच्या ऍप्स वर दिसत असेल ना. मी क्लासरूम क्रिएट केलेली तुमच्या ऍप्स वर दिसते का? तर त्याच्यामध्ये क्लास रेकॉर्डिंग, समरी, क्लास समरी आणि स्टडी मटेरियल वगैरे असा ऑप्शन येतो. तर त्याच्यामध्ये मी रोजच्या रोज बिलकुल स्टडी मटेरियल अपलोड करतो. ते तुम्ही पीडीएफ डाउनलोड करून घ्यायचे आणि तेच पीडीएफ मी ग्रुपवर पण सेंड करतो. ठीक आहे. हा, समजा कोणाला जर स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर त्या ऍप्स मध्ये जायचा, स्टडी मटेरियल मधून ते पीडीएफ डाउनलोड करून टाकायचे. समजलं ना? आजचा टॉपिक समजला ना? ठीक आहे, मग एंड करा क्लास.